काल दिनांक 9 पासन या ठिकाणी भ्रष्टाचारी समाज कल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे। त्यांची या ठिकाणून तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांच्यावर जो 2004 मध्ये 14 मध्ये त्यांच्यावर आरोप होता, त्यांना निलंबन करावं या मागणीकरता आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत। आमच्या ज्या फायली आहेत, मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या ज्या फायली आहेत, या अटी शर्ती आम्ही पूर्ण करून सुद्धा हे भ्रष्टाचारी सोनकवडेबाई आमच्या फायली ही पूर्ण परिपूर्ण असताना सुद्धा पुण्याला पाठवत नाही। पुढील कारवाईसाठी जाणून बुजून हेतुपुरस्कर देश भावनेने ज्या शासनाने ठरवून दिलेल्या 132 अटी आहेत, 132 अटी त्या पूर्ण करून सुद्धा जाणून बुजून दुसऱ्या अटी बाहेर काढतात आणि आमच्या फायली दाबून ठेवतात। औरंगाबाद शहराच्या फायली औरंगाबादमध्ये, पुण्याच्या फायली पुण्यामध्ये आणि जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी बॉम्बे मंत्रालयामध्ये आमच्या फायली गेलेल्या आहेत त्या रोखून ठेवतात। जाणून बुजून हेतुपुरस्कर मागासवर्गीयांचे उद्योग उभे राहू नयेत, मागासवर्गीय समाज हा तसाच खिळपत पडावा याकरता या सोनकवडेबाई या स्वतः मागासवर्गीय आहेत, परंतु कोणती देशभावना त्यांच्या मनामध्ये आहे? भ्रष्टाचारासाठी त्यांना भ्रष्टाचार करायचा आमच्याकडनं लाच भेटत नसेल कदाचित, यासाठी आमच्या या फायली त्यांनी दाबून ठेवलेल्या आहेत। आम्ही शासनाला मागणी करतो त्या बाईची संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे, हिची संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे, तिने घेतलेल्या जे शासन विरोधी निर्णय आहेत या निर्णयाची चौकशी व्हायला पाहिजेत आणि हिच्यावर ताबडतोब कारवाई करावी याकरता आम्ही आमरण उपोषण करत आहोत। जोपर्यंत शासन हिच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष हा चालूच राहणार आहे। तसेच 2014 मध्ये अँटी करप्शनची रेट या बाईवर पडली होती। अँटी करप्शन मध्ये दोषी आढळल्यानंतर सुद्धा, रंगे हात पकडले गेल्यानंतर सुद्धा या बाईवर कारवाई झाली नाही। तिला बक्षीस म्हणून उलट पदोन्नती देण्यात आली, तिला डिमॉलिश करायचं असतं तरी सुद्धा शासनाने लागे बांधे असल्यामुळे, शासनामध्ये जे लागे बांधे असल्यामुळे तिला पदोन्नती देण्यात आली। ही आमची मागणी आहे। विशेष म्हणजे आपल्या शासनाने GR काढलेला आहे की 36-36 हा जो विषय आहे, त्या 36-36च्या विषयामध्ये धार्मिक आमच्या भावना दाखवल्या गेलेल्या आहेत। या सुद्धा त्यांनी धार्मिक आमचं धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ही बाई करते, तिच्यामुळे तिच्यावर लवकर कारवाई करण्यात यावी ही शासनाला आमची मागणी आहे। जयश्री सोनकवडे मॅडम यांची जोपर्यंत शासन बडतर्फ करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाचं आंदोलन मागे घेणार नाही आणि जोपर्यंत तिच्यावर कारवाई शासन करत नाही तोपर्यंत हे आंदोलन कंटिन्यू असंच चालू राहील। आणि जोपर्यंत आम्ही या आंदोलनामध्ये सर्व आता औरंगाबादचे सर्व मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था चालक हे सहभागी झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये आम्हाला प्रदीप जयस्वाल साहेबांनी अत्यंत महत्त्वाची मदत केलेली आहे। त्यांच्या मदतीमुळे इथं 80% लोकांना GR मिळालेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्यांचे मोलाचे सहकार्य मिळालेले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला तिची बदली होत नाही, बडतर्फ होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहे।